Hello students, you are learning the topic number 9, that is the morphology of flowering plants. So in this topic you learn about the inflorescence after that flower, and in today's lecture we will discuss about the families. And here are the two families, the Fabaceae and Solanaceae, but Fabaceae family is deducted from the syllabus, so you have to study only the Solanaceae family. So family Solanaceae family, जेव्हा सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन बघितलं जातं कोणत्याही इंडिव्हिज्युअलचं, कोणत्याही स्पेसिसचं, तेव्हा त्याच्यामध्ये काही युनिट्स आहेत क्लासिफिकेशनसाठी यूज केले जाणारे. मग त्यामध्ये जे प्लांट्स असतात ते किंगडम प्लांटीमध्ये येतात. मग त्यानंतर त्यांचे सब किंगडम्स, ओके, म्हणजे अँजिओस्पर्मी आहे, जिम्नोस्पर्मी आहे. त्यानंतर त्यांचे डिव्हिजन्स बघितले जातात, म्हणजे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, क्लास, ऑर्डर, आणि त्यानंतर फॅमिली, आणि फॅमिलीमध्ये मग जिनस आणि स्पेसीज असं टाईप्स आहेत. मग अशा फॅमिलीमध्ये बऱ्याच प्रकारचे जिनस असतात आणि त्यांच्या बऱ्याच स्पेसीज असतात. मग फॅमिली सोलॅनेसी जी आहे, इट इज द लार्ज फॅमिली, प्लांट्समधली ही लार्ज फॅमिली आहे. अँड इट इज कॉमनली नोन ॲज पोटॅटो फॅमिली, म्हणजे पोटॅटोचं जे प्लांट आहे ते वेल नोन प्लांट आहे. त्यामुळे ह्या फॅमिलीला पोटॅटो फॅमिलीसुद्धा म्हटलं जातं. See, Solanaceae, the plants which come under the family Solanaceae are herb like, म्हणजे हर्ब असतात, गवतासारखे असतात, श्रब लाईक असतात, म्हणजे झुडपं, और स्मॉल ट्री, छोटे छोटे ट्रीजसारखे पण असतात. आता यांच्यामधली जी रूट सिस्टीम आहे, द रूट इज टॅप रूट सिस्टीम. तर यांच्यामधलं रूट आहे ते कसं आहे, टॅप रूट आहे. सी हिअर, हे जे एक मेन रूट असतं टॅप रूट सिस्टीममध्ये काय असतं, एक प्रायमरी रूट असतं मोठं, आणि त्याला सेकंडरी, अगेन टर्शरी रूट फॉर्मेशन, असं डिवायडेशन असतं. मग अशाच प्रकारची सिस्टीम यांच्यामध्ये आहे टॅप रूट सिस्टीम. त्यानंतर स्टेम, इरेक्ट, उडी अँड ब्रँच्ड. इरेक्ट असतं, सरळ असतं. त्यानंतर उडी आहे, म्हणजे त्याला एक हार्डनेस आहे. अँड ब्रँच्ड आहे, त्याला ब्रँचेस असतात. अगेन द लिव्ज आर सिम्पल टाईप्स. यांच्यामध्ये पानं असतात ती सिम्पल असतात, म्हणजे कंपाऊंड नसतात, त्यामध्ये छोटे छोटे लीफ फॉर्मेशन नसतं, सिम्पल असतात. अरेंज्ड इन अल्टरनेट फायलोटॅक्सी. आता अल्टरनेट फायलोटॅक्सी म्हणजेच काय, एक हे, आता हे सपोज एक ॲक्सिस आहे, इथे एक लीफ आहे, तर दुसरं इथे लीफ असं अल्टरनेट अरेंजमेंट ह्या पानांची असते. अल्टरनेट फायलोटॅक्सी विथ रेटिक्युलेट व्हेनेशन. आता हे डायकॉट प्लांट आहे, त्यामुळे याच्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन असतं, म्हणजे जाळी तयार झालेली असते. पान जे असतं त्यावरच्या ज्या व्हेन्स आहेत तिथे आपण बघू शकतो, हे एक पान आहे, पण त्यावरच्या ज्या व्हेन्स आहेत त्यांनी परत व्हेनलेट्स फॉर्म केलेले आहेत, आणि असं एक जाळी तयार झालेली असते व्हेन्सची, त्याला म्हणायचं रेटिक्युलेट व्हेनेशन. अगेन इन्फ्लोरसन्स, यांचा जो इन्फ्लोरसन्स आहे तो सायमोस टाईप ऑफ इन्फ्लोरसन्स असतो, म्हणजेच ओल्डर जे फ्लॉवर आहे, मोठं जे फ्लॉवर आहे, आर ॲट दी अपेक्स टुवर्ड्स दी अपेक्स अँड अ स्मॉलर फ्लॉवर टुवर्ड्स दी बेस, अशी याची अरेंजमेंट असते. किंवा जर सर्क्युलर फ्लॉवर असेल तर ओल्डर फ्लॉवर पेरिफेरीला आणि स्मॉलर फ्लॉवर सेंटरला, अशी अरेंजमेंट. अगेन द फ्लॉवर इज सॉलिटरी, म्हणजेच सिंगल फ्लॉवर. इथे आपण बघू शकतो हे धतुराचं फ्लॉवर आहे, धतुरा प्लांट ऑल्सो कम अंडर दिस फॅमिली. तर हे जे फ्लॉवर आहे धतुराचं ते कसं आहे, सिंगल आहे, सॉलिटरी. अगेन बायसेक्शुअल आहे, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स एका फ्लॉवरमध्ये आहेत, म्हणजे अँड्रोशियमनी गायनोशियम दोन्ही प्रेझेंट असतात. अगेन ॲक्टिनोमॉर्फिक, म्हणजे हे कम्प्लीट आहे फ्लॉवर, ऑल दी फ्लोरोहोरल्स आर प्रेझेंट. ओके, देन कॅलॅक्स, 5 फ्यूज सेपल्स. आता याच्यामध्ये 5 सेपल्स आहेत अँड दीज आर फ्यूज्ड. इथे आपण बघू शकतो हे जे सेपल्स आहेत ते कसे आहेत, फ्यूज्ड आहेत. त्यामुळे गॅमोसेपॅलस, सेपल्स फ्यूज्ड असतील तर गॅमोसेपॅलस. अँड दीज आर अरेंज्ड इन वॉल्वेट टाईप ऑफ एस्टिवेशन. वॉल्वेट टाईप ऑफ एस्टिवेशन म्हणजेच काय, इथे कुठेही सेपल्स ओव्हरलॅप झालेले नाही आहेत, किंवा एखादं सेपल मोठं किंवा छोटं नाही आहे, सेम एकमेकांच्या मार्जिनने ते प्रेझेंट आहे, असं वॉल्वेट टाईप ऑफ एस्टिवेशन इथे दिसून येते सेपल्सचं. अगेन अँड्रोशियम मीन्स मेल गॅमेटोफाइट. 5 फ्री इपिपेटॅलस स्टॅमेन्स आर प्रेझेंट. हिअर अधेशन इज हिअर. अधेशन म्हणजेच काय, तर इथे जॉईनिंग आहे. आता 5 फ्री इपिपेटॅलस स्टॅमेन्स आहेत ते कसे आहेत, इपिपेटॅलस आहेत. आता इपिपेटॅलस म्हणजेच काय, तर स्टॅमेन्स जे असतात, व्हेन द स्टॅमेन्स आर युनायटेड टू पेटल्स,
जर स्टॅमेन्स पेटल्स बरोबर युनाईट झालेले असतील त्याला म्हणायचं इपिपेटॅलस कंडिशन. मग इथे 5 फ्री इपिपेटॅलस स्टॅमेन्स आहेत की जे पेटल्सला अटॅच्ड आहेत. अगेन गायनोशियम मीन्स फिमेल गॅमेटोफाइट. इट इज बायकार्पेलरी मीन्स 2 कार्पेल्स आर हियर अँड सिन कार्पस. इथे 2 कार्पेल्स आहेत आणि ते कसं आहेत सीन कार्पस आहेत. आता सीन कार्पस म्हणजेच काय तर इथे कार्पेल्स युनाईट आहेत. सीन कार्पस कंडिशन म्हणजेच काय तर इथे कार्पेल्स युनाईट झालेले असतात. देन ओव्हरी. ओव्हरी इज बायलॉक्युलर ओव्हरी. तर बायलॉक्युलर म्हणजेच काय तर बाय कार्पेलरी आहे त्यामुळे ओव्हरीसुद्धा बायलॉक्युलर आहे म्हणजेच 2 लोक्यूल आहेत. लोक्यूल म्हणजेच काय चेंबर. इथे आपण ओव्हरीचं जर डायग्रॅम बघितली फ्लोरल डायग्रॅम तर इथे 2 आपल्याला असे काय दिसत आहेत त्याचे लोक्यूल दिसत आहेत. या आतमध्ये सेंट्रल काय आहे ओव्हरी आहे. अगेन सुपेरियर आहे. सुपेरियर म्हणजेच काय तर ओव्हरीवरती आहे आणि त्याच्या खालून अदर फ्लोरोहोरल्स फॉर्म झालेले आहेत. हियर ओव्हरी आर ॲट दी सुपेरियर पोझिशन अँड अदर फ्लोरोहोरल्स मीन्स सेपल्स अँड पेटल्स अँड्रोशियम दे फॉर्म फ्रॉम द बेस ऑफ द ओव्हरी मीन्स सुपेरियर ओव्हरी. अगेन ओव्ह्युल्स अरेंज्ड इन ॲक्झाईल प्लासेंटेशन. इथे ओव्ह्युल्स आहेत त्यांच्यामध्ये ॲक्झाईल प्लासेंटेशन आहे मीन्स हियर ओव्ह्युल्स अटॅचेस टू द सेंटर मीन्स अटॅचेस टू द ॲक्सिस. सेंटरला अटॅच्ड इथे ओव्ह्युल्स आहेत. इथे आपण बघितलं तर हे जे ओव्ह्युल्स आहेत ते कसे आहेत हे जे ओव्ह्युल्स आहेत हे ते सेंट्रलला अटॅच्ड आहेत. सो इट इज ॲक्झाईल प्लासेंटेशन. एक्झाईल प्लासेंट ऑन सोलन प्लासेंटा. ओके. देन ओव्हरी डेव्हलप्स इन बेरी ऑर कॅप्सूल टाईप ऑफ फ्रूट. आता ही जी ओव्हरी आहे ती नंतर कशी डेव्हलप होणार तर बेरी ऑर कॅप्सूल टाईप ऑफ फ्रूटमध्ये. बेरी म्हणजे त्यामध्ये असे सॉफ्ट असतो भाग आणि त्याच्यामध्ये बरेच सेड्स असतात अशा टाईप आणि कॅप्सूल म्हणजे एखाद्या कॅप्सूलसारखे असतात. म्हणजे हे जे आहे ते धतुराचं फ्रूट आहे. मग हे कॅप्सूल टाईप ऑफ फ्रूट आहे. देन सीड इज एंडोस्पर्मिक. यांचं जे सीड असतं ते कसं असतं एंडोस्पर्मिक असतं. आता फ्लोरल फॉर्म्युला बघूया. सी हियर एनी फॅमिली इज रिप्रेझेंटेड बाय देअर फ्लोरल फॉर्म्युला. जर फ्लोरल फॉर्म्युला माहीत असेल तर आपल्याला जे त्याचे कॅरेक्टर्स आहेत म्हणजे ते फ्लॉवर ॲक्टिनोमॉर्फिक आहे बायसेक्शुअल आहे त्याच्यामध्ये कॅलॅक्स किती आहे ते कसे अरेंज्ड आहेत सेपल किती आहेत तेही कसे अरेंज्ड आहेत गायनोशियम कसं आहे ओव्हरी कशी आहे सगळं आपल्याला ह्या फ्लोरल फॉर्म्युलामधून अंडरस्टँड होत असतं. आता इथे एक फ्लोरल डायग्रॅम आहे त्याच्यानुसार आपण हा फ्लोरल फॉर्म्युला स्टडी करूया. मग यामध्ये हे ॲक्टिनोमॉर्फिक आहे म्हणजे कंप्लीट आहे. त्याच्यामध्ये सगळे फ्लोरोहोरल्स आहेत अँड्रोशियम आहे गायनोशियम आहे सेपल्स आहेत पेटल्स आहेत आणि ते प्रॉपरली एका शेपमध्ये अरेंज्ड आहेत असं कंप्लीट हे स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यामध्ये एक सिमेट्री रॅडियल सिमेट्री आहे. सो इट इज ॲक्टिनोमॉर्फिक. इथे आपण बघू शकतो सेपल्स आणि पेटल्स. हे जे सेपल्स आहेत आउटर मोस्ट काय असणार सेपल्स मग हे जे ग्रीन दिसत आहेत ते काय आहेत सेपल्स आहेत ते 5 आहेत. अगेन पेटल्स अगेन अँड्रोशियम आणि ओव्हरी म्हणजे गायनोशियम हे सगळं प्रेझेंट आहे. सो इट इज ॲक्टिनोमॉर्फिक. इट इज रिप्रेझेंटेड बाय धिस सिम्बॉल ॲक्टिनोमॉर्फिक. अगेन बायसेक्शुअल. तर बायसेक्शुअल असेल तर असं सिम्बॉल यूज केलं जातं. ओन्ली मेल असेल तर हे सिम्बॉल आहे आणि फिमेल असेल तर हे सिम्बॉल आहे. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन मीन्स बायसेक्शुअल. बायसेक्शुअल आहे कारण अँड्रोशियम पण प्रेझेंट आहे आणि गायनोशियम पण प्रेझेंट आहे. अगेन कॅलॅक्स मीन्स इट इज रिप्रेझेंटेड बाय के अँड दी कॅलॅक्स आर 5 म्हणजे सेपल्स किती आहेत तिथे 5 आहेत 1 2 3 4 आणि 5 असे हे सेपल्स आहेत आणि ते कसं आहेत एकमेकांना जॉईंट झालेले आहेत युनायटेड आहेत फ्यूज्ड आहेत. त्यामुळे इथे आपल्याला इथे दिसतं आहे फ्यूज्ड आहेत हे सेपल्स आणि फ्यूज्ड असल्यामुळे गॅमोसेपॅलस कंडिशन आहे. त्यामुळे इथे 5 सेपल्स आणि त्याला ब्रॅकेट 5 बेसला म्हणजे कॅलॅक्सच्या केच्या बेसला 5 लिहिलेला आहे आणि त्याला ब्रॅकेट दिलेला आहे. जर फ्यूज्ड असतील गॅमो असतील त्याला ब्रॅकेट दिला जातो. अगेन करोला. करोला मीन्स पेटल्स आर 5. इंडिव्हिज्युअल युनिट काय आहे करोलाचं तर पेटल आहे. असे पेटल्स किती आहेत 5 आहेत 1 2 3 4 5
5 पेटल्स आहेत, त्यांच्यामध्ये व्हॉल्वेट एस्टिवेशन आहे सेपल्स आणि पेटल्समध्ये, म्हणून ते साईडने दाखवलेले आहेत, कुठेही ओव्हरलॅपिंग नाही आहे. आणि पेटल्ससुद्धा 5 आहेत, ते सुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत की युनाईट झालेले आहेत. गॅमोपेटॅलस आहे कंडिशन आहे, त्यामुळे इथे करोलाचा सुद्धा 5ला इथे ब्रॅकेट आहे. त्यानंतर अँड्रोशियम. आता इथे अँड्रोशियममध्ये स्टॅमेन्स जे आहेत ते 5 आहेत, 1 2 3 4 आणि 5 असे हे स्टॅमेन्स आहेत. आणि 5ही स्टॅमेन कसं आहेत, फ्री आहेत, म्हणून इथे 5ला कोणताही ब्रॅकेट नाही आहे. आता इथे अजून एक ॲडिशनल का आहे, करोला आणि अँड्रोशियम इथे एक आपल्याला लाईन दिसते जी दोघांना बाइंड करते. आता बाइंड का करते, तर इपीपेटॅलस कंडिशनमुळे. इपीपेटॅलस म्हणजेच काय, तर आपण बघितलं की स्टॅमेन्स फ्यूज्ड विथ द पेटल्स, स्टॅमेन पेटलला फ्यूज झालेले आहेत. ते आपण बघू शकतो इथे स्टॅमेन पेटलला जॉईंट झालेले दाखवलेले आहेत, म्हणजे स्टॅमेन्स फ्यूज्ड विथ द पेटल्स. त्यामुळे इथे करोला म्हणजेच पेटल्सना हा अँड्रोशियम फ्यूज्ड आहे, म्हणून इथे ॲरो दिसतोय, कनेक्शन दिसतंय ते दोघांमध्ये. त्यानंतर गायनोशियम, जी इज फॉर गायनोशियम. आता इथे गायनोशियममध्ये कसं दाखवलेलं आहे, अंडरलाईन जी आहे ती जीच्या खाली आहे, कारण गायनोशियम वरती आहे आणि अदर फ्लोरोहोरल्स त्याच्या खालून फॉर्म होत आहेत, म्हणून जी वरती आणि अंडरलाईन खाली आहे, म्हणजेच अदर फ्लोरोहोरल्स त्याच्या खालून फॉर्म झालेले आहेत. ओरी सुपेरियर आहे, वरती आहे. ओके. आणि इथे बायलोक्युलर आहे म्हणून 2 आणि एकमेकांना बाइंड आहेत ते लोक्युल्स, म्हणून म्हणजे बायकार्पेल सिन कार्पस आहे कंडिशन, म्हणजे कार्पेल्स फ्यूज्ड आहेत आणि ते फ्यूज्ड कार्पेल्स खाली त्यामधले चेंबर्स, त्यांच्यामुळे 2 चेंबर्स इथे फॉर्म झालेले आहेत, फ्यूज्ड आहेत, म्हणून इथे ब्रॅकेट दिलेले आहेत कार्पेल्स फ्यूज्ड असल्यामुळे, सिन कार्पस कंडिशन असल्यामुळे. हा झाला फ्लोरल फॉर्म्युला. सो दिस इज अबाउट दी सोलॅनासी फॅमिली. थँक्यू.